नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. AM 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत सुरेश ताके पाटील. शेतकरी संघटनेचं एकेकाळ गाजलेलं हे नेतृत्व आहे आणि आत्ता त्यांचं जोरदार असं विचार मंथन चालू असतं आणि ते आपले विचार वेगवेगळ्या व्यासपीठावर मांडत असतात. आता आजचा विषय सिंचन. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल एका कार्यक्रमामध्ये सिंचनामुळे आत्महत्या वाढलेल्या आहेत, होत आहेत याबद्दल विस्तृतपणे आणि अभ्यासूपणे असं वक्तव्य केलेलं आहे. आणि आपल्या ही जी चर्चा आहे ही सिंचन, महाराष्ट्र आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या एवढ्या विषयापुरतीच आहे. कारण की हा प्रश्न मोठा आहे आणि 20-25 मिनिटाच्या चर्चेमध्ये काही फार त्याच्यामध्ये बोलता येणार नाही विस्तृतपणे. पण सुरेश ताके पाटील यांचा अनुभव मोठा आहे आणि त्यांनी जल आराखडा असेल वगैरे सगळं त्यांनी अनुभवलेला आहे, वाचलेला आहे, पाहिलेला आहे. आता पत्रकार म्हणून मला इथे एक कॉमेंट करावी वाटते सुरेश ताके पाटील, की राजकारण म्हणजे राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय कुठलेच हे प्रश्न मार्गी लागू शकत नाही. मग बरोबर. महाराष्ट्राची मान उंचावलेली आहे जगामध्ये, तर ती का? तर कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा मोठा आहे यामुळं म्हणे उंचावलेली आहे. आता 2009 म्हणजे 1999-2009 या काळामध्ये जो काही 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा झाला असा आरोप तत्कालीन विरोधी पक्ष नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला होता. ते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आणि आजचे देखील ते अर्थमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री देखील आहेत. आता याच्याबद्दल महाराष्ट्राला पूर्ण माहिती आहे आणि ज्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते त्यावेळेला जी काही श्वेतपत्रिका काढण्यात आली होती त्याच्यामध्ये देखील या खर्चाचा उल्लेख होता आणि 1% कमी असं सिंचन झालेलं आहे किंवा झालेलं नाही असा तो निष्कर्ष होता. मग ज्या देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडीवर पुरावे नागपूरमध्ये सगळे नेले होते, त्याच्यानंतर 2014 मध्ये स्वतः ते मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर काय चौकशी झाली, काय केलं गेलं हे काही अजून नीट समोर आलेलं नाही. एक मात्र समोर आलं 2019 मध्ये, लाचलुचपत खात्याने अजित पवार यांना काय विदर्भ खोरे महामंडळाने एक अशी क्लीन चिट दिली की असं काय झालेलं नाही. आणि आता नितीन गडकरी हे नेहमी शाश्वत विकास आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याबद्दल पोटतिडकीने बोलत असतात, वेगवेगळे ते प्रयोग करत असतात स्वतः. इथेनॉल पासून वगैरे त्यांच्या काही बद्दल वेगळं सांगायची गरज नाही. तर सुरेश ताके पाटील, तुम्ही आता हे सांगा प्रेक्षकांना की सिंचन हा किती मोठा विषय महाराष्ट्राच्या दृष्टीने. आत्महत्या ज्या होतात त्यामुळे होत आहेत आणि इकडून अर्थकारण जे फिरतं. आणि प्रेक्षकांना माझी विनंती राहणार आहे की आपल्याला जे प्रश्न पडतील या चर्चेच्या अनुषंगाने ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि पुढच्या वेळेला सुरेश ताके पाटील त्याचे उत्तर आपल्याला देतील. आणि हे चॅनल त्यासाठी आपण सबस्क्राईब करावं अशी देखील आपल्याला विनंती आहे. तर सुरेश ताके पाटील, आता तुम्ही बोला की नितीन गडकरी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नितीन गडकरी साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याचं मी स्वागत करतो. कारण सत्तेतील असलेला कुठला तरी नेता हा एका अर्थाने त्यांनी ही सत्तेतून राहून आम्ही हे उपलब्ध करू शकलो नाही, दर देऊ शकलो नाही याची कबुली त्यांनी दिलेली आहे. त्यामुळं त्यांच्या वक्तव्याचं मी प्रथमतः स्वागत करतो. त्याचबरोबर विषय जो सिंचनाशी निगडीत आहे, सिंचनाचा विषय असा आहे की महाराष्ट्र हा सह्याद्रीच्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग हा सह्याद्रीच्या पर्जन्य छायेमध्ये आहे. विदर्भ त्या तुलनेमध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये विदर्भामध्ये पाऊस जास्त आहे. परंतु याच्यामध्ये बेसिक मुद्दा असा आहे की शेतकरी आत्महत्येचं खरं कारण आपण अगदी पुरातन काळामध्ये जरी बघितलं, शिवचरित शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बघितलं तर महाराष्ट्र हा श्रीमंत नव्हता. महाराष्ट्र हे गरीब प्रदेश होता. म्हणून शिवाजी महाराजांनी इथल्या जनतेला नाडवलं नाही.
त्यांच्याकडनं फंड्स घेतले नाही, त्यांनी बाहेरून फंड उपलब्ध करून आपल्या राज्याचा विस्तार केला, राज्य चालवलं. असा इतिहास आपण तिथं जाणतोच. कारण हा दगडांचा देश आहे. इथे दोन डोंगरांच्या मधली ज्या घळ्या आहेत, जे खोरे आहेत, तिथेच फक्त शेती आहे. परंतु उत्तर भारतामध्ये गेला आपण तर विस्तीर्ण मैदान आहे, तसं मैदान इथे नाहीये. त्यामुळं महाराष्ट्र आणि उत्तर भारतामध्ये फरक निश्चित आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की उत्तर भारतामध्ये जी सिंचन व्यवस्था आहे, जे पाणी आहे, ते पाणी अक्षरशः भारतामध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत मोफत दिलं जातं. कारण ते अवजल आहे. गंगा नहेर किंवा भाकरा नांगल किंवा इतर धरणं जे आहे, त्या धरणामध्ये जी वीज निर्मिती होऊन जे अवजल सोडलं जातं, ते अवजल सिंचनासाठी दिलं जातं आणि त्या पाण्याचं फळ त्याला काय रेव्हेन्यू सरकारला मिळालेलं असतं. त्यामुळे ते पाणी मोफत शेतीला दिलं जातं. महाराष्ट्रामधले धरणं जे आहे ते बहुतेक सिंचनासाठीचे आहेत आणि सिंचनासाठीचे असूनही त्यांचा जो रेव्हेन्यू आहे किंवा त्यांचे दर आहेत ते आज आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये धरणाचं जर पाणी घ्यायचं असेल नगदी पिकासाठी, त्याचा कापूस सुद्धा आहे, तर हेक्टरी 5,000 रुपयापर्यंत सिंचन दर आहे. अजून तो आपण घेतलेला नाही शासनाने, परंतु एमईआरसीने एमईआरसीने तसा तो दर दिलेला आहे. सॉरी, एमईआरसी नाही, MWRR आहे. एमईआरसी हे विजेच्या संदर्भातलं ट्रिब्युनल आहे. तर MWRR तो दर दिलेला आहे काय, परंतु अजून स्वीकारलेला नाही, पण तो आज ना उद्या स्वीकारला जाणार आहे. आणि त्या उलट पंजाबमध्ये उत्तर भारतामध्ये 50 रुपये प्रति हेक्टर दराने सिंचन होतं. मग आता शेतीचा मालाचा दर जो ठरतो तो संपूर्ण भारतातला खर्च बघून ठरला जातो. महाराष्ट्राचा खर्च जो आहे, माझ्याकडे आकडेवारी आहे, महाराष्ट्र शासनाने 2015-16 मध्ये नगर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 67 विभागामध्ये एकूण खर्च काढला. अभ्यास क्षेत्र होते ते 97.55 हेक्टरवर, 97.55 हेक्टरवर हा खर्च काढला. त्याच्यामध्ये जो खर्च आलेला आहे किती 2015-16 मध्ये, तो आहे 6,340 रुपये आणि 65 पैसे प्रति क्विंटल. हा उत्पादन खर्च आहे महाराष्ट्र शासनाने काढलेला. आज तोच दराने शेतकरी कापूस विकतोय 2015-16 मध्ये. मग आज मंत्री महोदयांना, जे ब्युरोक्रॅट्स आहेत, जे धोरण ठरवतात, त्यांना 10 वर्षापूर्वीच्या पगारामध्ये 5वा वेतन आहे, 6वा वेतन आहे दिला चालेल का काय? मग आज त्या दराने कापूस विकला जातो आणि त्यावेळेलाही तो दर मिळत नव्हता. त्यामुळं दराचा प्रश्न तो आहे, ते बरोबर आहे. म्हणून मंत्री महोदयांनी कुठेतरी कबुली दिली की आम्ही उत्पादन खर्चावर दर देऊ शकत नाही. आता उत्पादन खर्चावर दर देऊ शकत नाही महाराष्ट्राच्या, हे त्याचं कारण असं आहे की उत्तर भारतामध्ये जी शेती होते ती कमीत कमी खर्चात होती. कारण उत्तर भारतामध्ये जो पर्जन्यमान आहे त्याच्या साधारणपणे 20 ते 25% पर्जन्यमान महाराष्ट्रात आहे. त्यातही विदर्भात थोडं जास्त आहे पश्चिम महाराष्ट्र तुलनेत. कारण सह्याद्रीचं पर्जन्य छाया जी आहे ती पूर्वेकडे जाताना, विदर्भाकडे जाताना ती थोडी कमी होत जाते आणि ढग खाली येतात आणि तिथे ते पाझरतात, तिथे पाऊस पडतो. साधारण 900 ते 1200 मिलीमीटर पाऊस विदर्भात पडतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ती सरासरी 300-400 मिलीमीटरची आहे. मराठवाड्यामध्ये 500-600 मिलीमीटरची आहे. अशी महाराष्ट्र. कोकणाचा विषय हा इथे सिंचनासाठी किंवा तो अति पावसाचा प्रदेश आहे कोकण. चंद्रपूर जिल्हा जो आहे विदर्भात, तिथे अति पाऊस होतो. अशी परिस्थिती आहे. आता याच्यामध्ये खर्च कुठले कुठले आहेत, त्याच्यामध्ये जो सरकारकडून पुरवला झालेला खते, बियाणे वगैरे तो खर्च सारखा आहे. परंतु सगळ्यात महत्वाचा खर्च जो आहे तो वीज. आज ती महाराष्ट्र शासनाने गेल्या 6 महिन्यापासून ती माफ केलेली आहे, मोफत दिलेली आहे, म्हणून ठीक आहे. परंतु उत्तर भारतामधील 5 राज्य वीज मोफत देतात. 5 राज्यामध्ये वीज मोफत दिली जाते. त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आहे, तामिळनाडू आहे, तेलंगणा आहे, पंजाब आहे आणि हरियाणा आहे. या राज्यामध्ये वीज मोफत दिली जाते आणि सर्वात महाग वीज महाराष्ट्रात होती शेतीसाठी. ती आता माफ केली, बरं झालं. ती
राज्य अन्न आयोगाच्या निकालामुळे सरकारला करावी लागली. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मजुरी. महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरण केलं गेलं. औद्योगिकरण महाराष्ट्रामध्ये भारतात सर्वाधिक आहे. ते औद्योगिकरण झाल्यामुळं दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी आहे की नागरिक आहे ते साधारणपणे कायदा पाळतात. आणि अधिकारीही, माझ्या घरी 1980 पर्यंत तुमचं कामगार विभागाचे जे अधिकारी किंवा कनिष्ठ कर्मचारी आहेत ते येऊन आमच्या लेबरचं आम्ही मास्टर कसं ठेवतो, काय ठेवतो, किती रोजंदारी देतो हे बघून जायचे. म्हणजे किमान वेतन ऍक्ट जो आहे, किमान जो कायदा आहे, रोजगार कायदा, तो शेतकरी देतो की नाही हे बघितलं जातं. आजची परिस्थिती अशी आहे महाराष्ट्रामध्ये, मिनिमम वेजेस ऍक्ट पेक्षाही शेतकरी जास्त पैसे मजुरांना देतो महाराष्ट्रामध्ये. 350 रुपये रोज बाईला आहे आणि मला वाटतं मिनिमम वेजेस ऍक्ट नुसार तो 312 रुपये आहे. त्याच्यापेक्षा जास्त देतो. त्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये 400 रुपयापर्यंत रोजंदारी दिली जाते. मग त्याचा भार जो आहे विदर्भामध्ये तसाच आहे. 300 रुपये, 300, 350 रुपये सगळीकडे महाराष्ट्रात आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहे, मराठवाड्यामध्ये आहे. तर परंतु उत्तर भारतामध्ये जे बिहार आणि जे मागास राज्य आहे तिथल्या मजुरांच्या वाहनाची किंवा रेल्वे भरून जातात, आपल्याकडे यायला लागलेले आहेत. मध्य प्रदेशमधून, बिहारमधून लेबर सुगीच्या काळामध्ये येतंय, हे आपण बघतोय. परंतु त्यांना हा शेतकरी, महाराष्ट्रातला शेतकरी स्वस्त देत नाही. स्वस्त जो इथला पगार चाल, फक्त त्यांचं कामाचं उरक जास्त आहे म्हणून तो मजूर नाही परवडतो. नाही, बरं का ताके पाटील, आता कसं हे एका प्रश्नावर अनेक प्रश्न गुंतागुंत आहे सगळी. हो, म्हणजे आता मूळ जो प्रश्न आहे सिंचनाचा, बरोबर. सिंचनावर येतो. आणि मग सिंचन त्या प्रश्नाच्या संबंधी एक राजकीय इच्छाशक्ती असणं, अर्थात फक्त भ्रष्टाचार हे कारण आहे त्याला, नैसर्गिक हे सुद्धा कारण आहे त्याला. कुठलंही सरकार, कुठलेही नेते असले तरी काही ते त्यांच्या याच्यावर अवलंबून नाहीये. तरी ते जरी असलं, ज्या वेळेला आता आपण कृत्रिम बुद्धिमत्ता वगैरे हे सगळं आता विचार करायला लागलेलो आहे, त्याच्यामध्ये बरेच प्रयोग सरकार स्वतः करायला लागलेलं आहे. सरकारचं आता अनेक योजना, आता केंद्र सरकारची ती काय पर ड्रॉप क्रॉप मोर, सिंचन वाढव म्हणून काय प्रत्येक राज्यांमध्ये काय केलं होतं त्यांनी. म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत आम्ही दुप्पट करू असं केंद्र सरकारने एकेकाळ पहिल्या टर्मला घोषित केलं होतं केंद्र सरकारने. हो त्याचं काय झालं आता ते आपल्याला समोर दिसतंय. हो, आता खर्च प्रश्न दुप्पट झाला. फक्त टीका करण्याचा नाहीये, परंतु मूळ अंमलबजावणी जी आहे ती फारच विचित्र आहे आणि भ्रष्टाचाराने त्याला मोठं डागाळलेलं आहे. जसं आता पोखरा योजना आहे, तुम्ही आता मोफत वगैरे सांगितलं, वीज वगैरे हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग शेतकऱ्यांचं जे त्यांच्यावर कोसळणारं जे अरिष्ट आहे त्याला अंत नाही असंच म्हटलं जातं, आणि ती हो वस्तुस्थिती देखील आहे. मग आता जसं आता तुम्ही शेतकरी संघटनेचा बिल्ला तुम्ही तुमच्या छातीवर लावलेला आहे. तुम्ही ज्या शरद जोशींनी सांगितलं होतं की तुम्ही शेतकऱ्यांना, म्हणजे हमी भावाच्या प्रश्न नेमकं, म्हणजे अर्थकारण एक, तो जे काही उद्योग करतोय शेतीचा, शेती उद्योग म्हणून त्याच्याकडे बघा. तर त्या दृष्टीने तुम्हाला असं काय वाटतंय आज की हे सगळी महाराष्ट्रातली परिस्थिती बघून, कारण केंद्रातला एक जबाबदार मंत्री हे बोलतोय, म्हणजे ज्या वेळेला आपण असं म्हटलं जातं की गेल्या 60-70 वर्षांमध्ये काय झालं, मग आता 2014 नंतर काय झालं, तेच होत आहे. म्हणजे मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये ज्या आत्महत्या वाढल्या होत्या, मग विदर्भामध्ये ते सगळा सर्वे झाला होता. म्हणजे वेगवेगळ्या इंदिरा गांधी रिसर्च इन्स्टिट्यूट असेल, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, वेगवेगळ्या 6 संस्थांनी सर्वे केला होता. मग टाटांनी गोसीखुर्द, आता ज्या वेळेला नितीन गडकरी गोसीखुर्दचं उदाहरण देतात, आणि काय झालेलं आहे विदर्भातल्या त्या प्रकल्पाचं, तुमचं निळवंडेवर काय खर्च झालेला आहे, काय त्याची अवस्था आहे, बाकीचे जे सिंचनाचे जे काही लघु पाटबंधारे वगैरे, म्हणजे बारीक बारीक ज्या योजना आहेत ते किती प्रकारचं, काय नेमकी परिस्थिती आहे, आणि लोकांनी काय केलं पाहिजे, सरकारने काय केलं पाहिजे. आता अधिकाऱ्यांचं काय, ते अधिकारी ते तुम्ही सांगितलं की कसं, म्हणजे एखादं वेतन नाही मिळालं तर ते काय लगेच ते
काळी फीत लावतील किंवा काम बंद आंदोलन करतील, पण शेतकऱ्याला तसं करता येत नाही. तरी शेतकऱ्यांनी संप करून पाहिलेलं आहे एकदा. हो. त्याबद्दल सांगा, तुम्हाला नेते म्हणजे एक आंदोलक म्हणून तुम्हाला काय वाटतंय? या प्रश्नाचा आंदोलक आणि अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की भारत सरकारमध्ये जे आपल्या घटनेनुसार जे स्टेट सब्जेक्ट आणि सेंट्रलचे सब्जेक्ट, म्हणजे सेंट्रल सरकार, केंद्र सरकारची खाती आणि राज्य सरकारची खाती. आता याच्यामध्ये शेती खातं जे आहे ते राज्यांकडे आहे, परंतु शेतीमालाचा दर ठरवण्याचं जे खातं आहे ते केंद्र सरकारकडे आहे. केंद्राकडे. हो. आयात निर्यात धोरण ठरवतं केंद्र सरकार. त्यामुळं महाराष्ट्रातला कांदा असेल किंवा कापूस असेल, कापूस उत्पादनामध्ये आपण, तुम्हाला या निमित्ताने, तुम्ही जोशी साहेबांचा उल्लेख केला, या निमित्ताने तुम्हाला सांगावं लागेल की भारताचं उत्पन्न बीटी येण्याच्या अगोदर प्रति हेक्टर 212 किलो होतं, फक्त 212 किलो. बर. आणि भारत जगामध्ये 7 देश 85% कापूस पिकवतात, मुख्य 7 देश. त्यात 2 देश बीटी येण्याच्या अगोदर 2 देश एकूण 50% कापूस पिकवायचे. त्यात एक नंबर चीन होता, दुसरा अमेरिका होता. परंतु क्षेत्र महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं जे विदर्भ मराठवाड्याचं 38 लाख हेक्टरचा पट्टा कापूस पिकाचा जो आहे, तो जगामध्ये एवढा मोठा सलग ट्रॅक कुठंच नाही, सलग पट्टा कुठंच नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर क्षेत्र भारतामध्ये आहे. परंतु ज्यावेळेला शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळं, शरद जोशी साहेबांमुळं, ज्यावेळेस 1999 साली बीटीचा आपण परवानगी दिली आणि बीटी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली, त्यानंतर भारत सरकारचं हे उत्पन्न आपलं 500 किलोवर गेलं आणि आपण जगातले पहिल्या आणि दुसऱ्या नंबरचे कापूस उत्पादक झालो. अमेरिका नंतर 7 देशांमध्ये आली दुसऱ्या नंबरवरून, आणि आपण पहिल्या आणि दुसऱ्या नंबरमध्ये आज आहोत. काय परंतु आपल्या बरोबरचा जो देश आहे चीन, त्या चीनमध्ये कापसाचं उत्पादन प्रति हेक्टरी 15 क्विंटल आहे, 1500 किलो आहे, आणि आपलं 500-550 किलो आहे. आता शेती याचं उत्पन्न आपण वाढू का शकत नाही? त्याचं कारण शेतकरी तेवढा आर्थिक संपन्न नाही, तेवढे इनपुट टाकण्याच्या कुवत त्याच्याकडे नाही, किंवा वेळोवेळी जे काही फवारण्या व्हायला पाहिजे किंवा पीक संरक्षण व्हायला पाहिजे ते त्याच्याकडून होत नाही, मशागत होत नाही, त्या प्रमाणात खतं टाकली जात नाही. परंतु चीनमध्ये ते टाकली जातात. चीनमध्ये कापसाचा भाव हा साधारण 9,500 रुपये क्विंटल आहे. आणि भारतामध्ये जो काय तुम्हाला तर माहितीच आहे, एक तर उत्पादन भाव कमी म्हणून पैसे नाहीत, म्हणून उत्पादन कमी म्हणून आणि दर कमी म्हणून पैसे नाहीत. ह्या चक्रामध्ये शरद जोशी साहेबांनी अजून एक वाक्य वापरलेलं आहे, 100 का 60 करना, भारत में खेती करना यानी 100 का 60 करना और बाप का नाम चलाना, असं त्यांनी वाक्य वापरलं होतं. तर ते आजही खरंच आहे. त्यांच्या मृत्यूनंतर 10 वर्षांनी सुद्धा ते खरं आहे, हे दुर्दैवाने मान्य करावं लागतं. विषय असा आहे की याच्यामध्ये विदर्भामध्ये पर्जन्यमान चांगलं आहे तुलनेने पश्चिम महाराष्ट्राच्या. मग विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यासाठी सरकारने केलं काय? काहीच केलेलं नाही. नुसत्या कमिट्या बसवल्या, कमिट्यांनी सरकार धार्जिने रिपोर्ट दिले आणि त्यातून सरकारने पाठ थोपटून घेतली आणि काहीतरी एखादी कर्जमाफी वगैरे दिलं, बाकी काहीही केलेलं नाही. काल काल नितीन गडकरी त्या याच्यामध्ये विद्यापीठामध्ये बोलत असताना तेच बोललेले की अभ्यास समित्या खूप झाल्या काय, परंतु प्रत्यक्षात काय होतंय म्हणजे दिवसेंदिवस अधोगतीच, म्हणजे भीषणच होत चाललेलं आहे सगळं. म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये ते इकडचा कापूस तिकडे न्यायचे आणि तिकडनं टेक्स्टाईल बनवून तिकडचे तयार कपडे इकडे घेऊन आपल्याच माथी मारायचे. म्हणून महात्मा गांधी सांगितले की ते जाळा आधी, त्याच्या होळी करा. आज तर कापूस आहे, कापसाला भाव नाही, आणि काय अवस्था आहे, म्हणजे सगळं आपल्याकडे होतंय तरी काय एवढी वाईट अवस्था आहे. आज शेतकरी कापसापासून धरवलाय. जे कापसाचं क्षेत्र आहे 38 लाख हेक्टरचं, जे मी मागाशी बोललो ते, त्यातलं बहुतांश क्षेत्र आता सोयाबीन खाली गेलं आणि सोयाबीनचा दर पडलेला आहे. त्यामुळे शेतकरी इकडे जावं, इकडून कुठलंही पीक केलं तर त्याला मार बसतोच आहे. आर्थिकदृष्ट्या तो अतिशय त्रासलेला आहे.
आणि यातून आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भारत हा मोठ्या लोकसंख्येचा देश असल्यामुळं, तसे शेतीचं क्षेत्र छोटं असल्यामुळं, जे वेस्टर्न कंट्रीजमध्ये जे यांत्रिकीकरण झालेलं आहे ते यांत्रिकीकरण आपल्याकडे होत नाही. आपल्याकडची शेती मॅन्युअल आहे. आणि हा मॅन्युअल याच्यावरून आठवलंय की जगामध्ये जे कापूस पिकवणारे देश आहे त्यांच्यापेक्षा भारतातला कापूस स्वच्छ असतो. त्याचं कारण तो मानवी हाताने वेचला जातो. परंतु इस्रायल असेल, अमेरिका असेल किंवा इतर देश असतील, यांचा कापूस जो आहे तो मशीननी वेचला. त्याच्यामुळे वाळलेली पानं वगैरे त्या कापसाला चिटकून येतात आणि त्यामध्ये ती प्रोसेस होतात. त्यामुळं त्या कापसाची क्वालिटी जी आहे, त्याचा शुभ्रता जी आहे ती कमी झालेली असते. परंतु भारतातला कापूस हा त्या तुलनेत अतिशय स्वच्छ असतो. धागा तिकडचा थोडा लांब आहे, आपला मध्यम धागा आहे, त्यांचा लांब धागा आहे. ते ह्युमिडिटीमुळे ते झालेलं आहे, त्याबद्दल मान्य. परंतु आज अशी परिस्थिती, तुम्हाला जर शेतीवर जर सरकार म्हणतो की भारतातले 70% रोजगार शेती पुरवतो, मग तो रोजगार पुरवणाऱ्या उद्योजकाला तुम्ही का जगवत नाही? तुम्ही उद्योगपतींना कर्ज देता, त्यांना ती कर्ज माफी देता, विविध नावं ठेवून, त्याची गोंडस नावं त्याचे ठेवून. त्याचे आकडेच आहेत, त्याचे आकडेच आहेत, किती लाख कोटी केलंय, कसं हो केलेलं ना, आहे, त्याचे तर आकडे तयार आहेत, समोर आहेत ते आकडे. तयार आहेत, सगळे सगळे हा. तयार आहेत. मग हा पण उद्योजक आहे, हा पण जनतेला सांभाळतो, रोजगार देतो. किंवा ग्रामीण जे आहे सगळं अर्थशास्त्र याच्यावर अवलंबून आहे. ते जगवायचं असेल तर, ग्रामीण नागरिक जगवायचा असेल तर ग्रामीण शेतकरी जगवायला पाहिजे. याकडे सरकार दुर्लक्ष करतं. आणि माझी मागणी आहे या निमित्ताने की जे छंदी शेतकरी आहेत, हम्म. आज मी त्याच कॅटेगरीमध्ये बोलतो, तरीही बोलतो, कारण माझी मुलं आज शेतकरी नाहीयेत, ते नोकरी व्यवसायात आहेत. परंतु ज्या घरामध्ये फक्त शेतीचं उत्पन्न आहे ना, त्यांना तुम्ही खरोखर जगवा. ज्यांच्या घरामध्ये वेगळं उत्पन्न आहे त्यांना तुम्ही थोडंसं कमी द्या. आज काय होतंय, सरकार कुठली योजना आणतंय आणि महाराष्ट्र शासनाने आणलेली योजना मी स्वतः बघतो की कलेक्टर मंडळी सुद्धा लाटतात, त्यांच्या घरामध्ये सुद्धा योजनांचे लाभ घेतले जातात. किंवा आपण आता परवा बीडचं उदाहरण बघितलं की तिथे कसे तुमचं विमेचं खेळखंडोबा करण्यात आला. तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना ज्या काही योजना आणल्या जातात, दाखवल्या जातात, शेतकऱ्यांपेक्षा त्याचा लाभ बिगर शेतकरी जास्त घेतात. कारण त्यांनी शेती ही हौसेसाठी घेतलेली आहे, छंदासाठी घेतलेली आहे. मग तो शेतीवर जगतो, तो दुर्लक्षित होतो, असं माझं मत आहे. बरं, मला सिंचनाच्या बरं बाबतीत. का सुरेश ताके पाटील, आपल्याकडे आता थोडासा वेळ कमी आहे. मला शेवटी तुम्ही आता हे विस्तृतपणे सांगा, तुम्हीच बोला की आता बघा की जसं आता देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या 2014-19 मध्ये जे काही जलशिवार योजना आणली होती, बरोबर. मग त्यांनी केंद्रामध्ये नीती आयोगासमोर त्याचं मोठं प्रेझेंटेशन केलं आणि ती योजना त्यांनी आणली आणि ती राबवली देखील. आता ते जलयुक्त शिवार, ते उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये त्यांनी ते स्थगित केलं होतं. आता ते राजेंद्र सिंग जे आले, जलतज्ञ, जलपुरुष, राजस्थानहून जे आले होते, महाराष्ट्रभर फिरले ते. सुरुवातीला त्यांनी या योजनेचं कौतुक केलं, नंतर त्यांनी टीका सुरू केली या योजनेवर. आता ते ठीक आहे, योजना चांगली आहे, तरी पण भ्रष्टाचार सगळीकडे होतोय आणि ते म्हणजे होतंय, खर्च एक वेगळा दाखवला जातोय, त्याचं आउटपुट जे आहे ते कमी प्रमाणात असतं, सगळा गोंधळ असतो, कार्यकर्त्यांना खुश करायचं असतं, रेट लिस्टवरचे ते कामं द्यायचे असतं, ते सगळं आनागोंदी ती आहेच आहे. अशा सगळ्या आणि बाकीच्या योजना चांगल्या आहेत. आता शाश्वत शेती केली पाहिजे, अमुक केली पाहिजे, सिंचन कसं वाढवलं पाहिजे. आता ते मराठवाड्यात जे वॉटर ग्रीड योजना येते त्याचं होणार आहे. बाकीचे म्हणजे तसे जलजीवन वगैरे त्या भरपूर योजना आहेत, तो भाग वेगळा आहे. पण मुळात सिंचनाच्या ज्या गोष्टी आहेत, आता समुद्राचं पाणी इकडं आणलं जाणार आहे, कुठं, मराठवाड्यामध्ये आणलं जाणार आहे. हे असं भरपूर नदीजोड प्रकल्प वगैरे ते सगळं होत आहे. तर तुम्ही आता गेले 30-40 वर्ष तुम्ही या शेतीच्या प्रश्नावर लढतात आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. आता पुढचे, आता AI येत आहे, नंतर हे सरकारचे असे धोरणं आहेत, सगळा भ्रष्टाचार आहे आणि शेतकऱ्यांची मानसिकता मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. तर एकूण अतिशय थोडक्यामध्ये सांगा की हे जे धोरण आहे आणि राजकीय इच्छाशक्ती
याच्याबद्दल ते धोरण कसं आखलं पाहिजे आणि लोकांनी काय केलं पाहिजे आणि सरकारने काय केलं पाहिजे असं. आता तुम्ही एआयचं उदाहरण म्हणजे मी घेतलं. अनेक प्रश्न तुम्हाला आंदोलक आणि अभ्यासक असं म्हणून तो विचारलेला. कुठलाही धोरण ठरवताना त्याचा डेटा सरकारकडे हवा. तो आहे का? प्रत्येक गावात किती पाऊस पडतो याचा कुठलाही डेटा सरकारकडे नाही. कारण आपल्याकडे 2009-10ला माझ्याच मागणीनंतर डॉक्टर अल्बगलन साहेब आपल्याकडे कलेक्टर होते. त्यांनी एक मिटिंग बोलली होती आणि तिथे मी मागणी केली, ती मागणी वर गेली. आणि नंतर तालुक्याच्या ठिकाणी असलेलं रेंगेज, शासकीय रेंगेज स्टेशन आहे, वेदर स्टेशन, ते तुमचं मंडल स्तरावर आलं. आज माझं मंडल जे आहे, माझ्या गाव मंडल गाव आहे, माझ्या गाव मंडलामध्ये साधारण 15 ते 20 गाव आहे आणि त्या गावाचा मंडल गावापासून साधारण 7 ते 8 किलोमीटरचा अंतर आहे. मग आता जर आजच्या स्थितीमध्ये आपले लोक म्हणतात की बैलाच्या एका शिंगावर पाऊस पडतो, दुसऱ्या शिंगावर पडत नाही, किंवा गावामध्ये व्हेरिएशन दिसतं. तुम्ही आता संभाजीनगरमध्ये आहात, सिडकोमध्ये पाऊस असतो, शहरात नसतो, असं बऱ्याचदा तुम्हाला दिसेल, किंवा एखाद्या सेक्टरमध्ये असतो, दुसऱ्या सेक्टर. मग इथे संपूर्ण गावामध्ये तोच पाऊस धरून कसं तुम्हाला चालता येईल? त्यामुळं प्रत्येक गावाचा डेटा उपलब्ध झाला पाहिजे. जलयुक्त शिवार जी योजना आणली ती योग्य होती, परंतु ते पाणी शेतामध्ये तुम्ही मुरवल्यानंतर ते पाणी उपलब्ध करण्यासाठी तुम्ही काय दिलं? पाणी मुरवल्यानंतर त्या पाणी उपसण्यासाठी मोफत विहिरी शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होत्या. हो, कुणीतरी म्हणेल मोफत मोफत का द्यायचं? उत्तर भारतामध्ये गंगा नहेर वगैरे ह्या गंगा यमुना ह्या नद्या वर्षभर वाहत असतात. त्यांना इंग्रजांनी ते नहेर बनवलेले आहेत, जे आपल्याकडे तट कालवे म्हणतो आपण. ती कन्सेप्ट इंग्रजांची आहे. म्हणजे नदीचं पाणी छोटासा बांध घालून, जसा आपल्या श्रीरामपूरला केला होता ओझर बांधारा आणि लाग बांधारा, त्यातून कालवा काढून तो नदीच्या कडेकडेनी तो फिरवलेला असतो. तर त्या पद्धतीने ते पाणी दिलं. त्यांना विहिरी नकोय आणि त्यांना पाहिजे तेव्हा पाणी उपलब्ध होतं. इथे तुम्ही जमिनीमध्ये पाणी मुरवल्याचं म्हणून सरकार पाठ थोपटून घेतं, परंतु ते पाणी जमिनीतल्या विहिरीमध्ये कसं जाईल, जमिनीतून शेतकऱ्याला उपसता कसं येईल, यासाठी विहिरी देणं गरजेचं. त्या सरकारने दिलेल्या नाही. कुठंतरी 2-3 विहिरी वर्षातून एकदा एका गावामध्ये एखादी विहीर मिळते, ती विहीर योजना जी आहे त्याच्या सरकारी योजनेतून, तर त्यातून मिळते. पंचायत समितीचे अधिकारी त्यातही भरपूर पैसे मागतात. या तक्रारी आहेत काय, तिच्यावर 5 लाख रुपये वगैरे दिले जातात, परंतु ते पुरेसं नाही. ते जास्तीत जसं मागेल त्याला शेततळं, ही योजना तशी मागेल त्याला विहीर द्या, मागेल त्याला विहीर द्या, परंतु त्याच्यामध्ये एक अट घाला. प्रत्येक विहीर घेणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याच्या शेतामध्ये किमान 25 झाडं लावले पाहिजे. कारण एक झाड त्याच्या मुळाद्वारे करोडो लिटर पाणी जमिनीत पाठवतो. झाडावून पडलेलं पाणी तिथली जमीन ढिल्ली करतो, त्यामुळे तिथं पाणी जिरतं. की अशा पद्धतीने कल्पकतेने योजना, खूप हुशार लोक बसलेले आहेत, त्यांनी त्या आणल्या पाहिजे, परंतु त्या येत नाहीत. शेतकऱ्यांना मोफत काहीच नका ना, तुम्ही 25 झाडं द्या ना, त्या विहिरीच्या किमतीच्या दुप्पट ऑक्सिजन तुम्हाला मिळेल. पृथ्वी त्या प्रमाणामध्ये शीतल होण्याचा शीतल होण्यासाठी उपयोग होईल, वॉर्मिंग थोडं कमी होईल, परंतु हे दिलं जात नाही. आज माझं मत आहे की शेतकऱ्याला कुठली योजना देताना मोफत नको, त्याला किमान 10 झाडं त्याच्या शेतामध्ये असावेत आणि त्याचा घेत साधारणपणे 10 मीटर उंचीचा असावा. असे झाडं जो शेतकरी सांभाळील त्याला यांनी योजना दिल्या पाहिजेत. मग ते आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विदर्भामध्ये विहीर योजना, ही योजना काही, त्याला फक्त त्याचे पैसे देताना, टप्प्याटप्प्याने शेवटचा हप्ता देताना झाडं लागल्याचं बघितलं पाहिजे, अशी माझी या निमित्ताने मागणी आहे. कारण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कुणीतरी मजा करतोय, कुणीतरी गाड्या उडवतोय, कुणीतरी गाड्या उडवतो, त्यांच्या धुरामुळे त्रास आम्हाला होतो. केव्हाही कुठेही कसाही पाऊस पडतोय. चला म्हणजे टाके पाटील, आता आपल्याला थांबावं लागणार आहे. मी समारोप करतोय. तुम्ही जे हे काही वृक्ष लागवड वगैरे ते जे काही सांगितलं, बंधनं कसे पाहिजेत वगैरे, आता बघा काँग्रेसच्या काळामध्ये ज्या वेळेला ते जवाहर विहीर
योजना होती, त्यावेळेला ती विहीर कागदावरच असायची पण खर्च हो झालेला असायचा. हो हो अशा अनेक उदाहरणं आपण पाहिलेले आहेत, आम्ही त्या अनेक बातम्या दिलेल्या आहेत त्या. हो हो आता काय की आता जे विहीर मंजूर होते 5 लाख 4 लाख वगैरे, तर त्याच्यामध्ये जे वाटा घेतला जातो सगळा सगळ्यांचा, हो रोजगार सेवक, ग्रामसेवक, इंजिनियर, अमुक तमुक, मग तिथला आमदार, तिथला हा सरपंच, अमुक अमुक, त्याच्यामुळे तिथेही तेच होत आहे. तेच फरक होत काही पडलेला नाही. आता आहे. काल मराठवाड्यातल्या एका गावाचे, म्हणजे घनसावंगी जो तालुका आहे जालना जिल्ह्यातल्या, तर आंतरवाली दाईचे 2 तरुण मुंबईकडे आत्ता निघालेले आहेत. ते कदाचित काल काल पोहोचले असतील, मी त्यांची मुलाखत घेतली आहे. त्यांनी सांगितले की काय वाईट कशी योजना आहे. म्हणजे त्याला 2 एकर शेती आहे आणि त्याला 2-3 वर्ष झाले खेळवलं जात आहे. तो तो असं असं ते सगळं चित्र आहे. अशा परिस्थितीमध्ये जे स्थलांतर होतंय आता, जसं की मोठ्या प्रमाणात शेतीमधून स्थलांतर होतंय, लोक मोठ्या शहरात पोरं चाललेले आहेत, परदेशात चाललेले, हे सगळं जे होतंय, त्यांना काहीतरी म्हणजे या चिमण्यांनो परत फिरारे, अशी परिस्थिती या शेतीमध्ये येईल का? तर त्या दृष्टीने सगळ्यांनी मिळून, सगळ्या घटकांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. एवढंच आपल्याला जाता जाता एक आशावाद व्यक्त करता येणार आहे. अशी परिस्थिती आहे. तर धन्यवाद टाके पाटील, तुम्ही वेळ दिला आणि तुम्ही व्यवस्थितपणे मांडणी केलेली आहे. आणि आमची तुम्हाला विनंती राहील की वारंवार असं या चॅनलवर येत चला आणि लोकांच्या प्रश्नांची उत्तर आता द्यायला लागा. तर आपण याचा काय प्रतिसाद आपल्याला मिळतो ते बघू आणि दर वेळेला आपण एक एक विषय आपण चर्चेला घेऊया. तर धन्यवाद.